गायनाचार्य हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज शेटे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण गणेश महाराज गीते। लेकरांचं कौतुक करा। आपल्याला एवढं उदार व्हायला काय हरकत आहे? डॉक्टर साबळेने एवढं नाही व्हायचं, फक्त टाळ्या जोरात वाजवायचं। ईदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखीत आहे। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। हे सोंग सारिले आरोपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने,
केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया वार करी संतांच्या वार करी संतांच्या नारायणी रांगता गोधनी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा बाळक्रीडा या प्रकरणातील भगवान कृष्ण परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून श्रीकृष्ण हे सामान्य बालक नाही तर तो या सृष्टीचा प्रतिपालक आहे हा परिचय करून देतात. तो रांगत असला गायी चारत असला तरी तो श्री नारायण आहे असं महाराज म्हणतात आणि काही विशिष्ट अशा कार्यासाठी तो आलाय आणि म्हणून एकामागून एक कार्य त्याच्या अवताराचं तो पार पाडतो. पुष्कळ कार्य त्याला अवतारात करायचंय आणि त्यातलं महत्वाचं कार्य म्हणजे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार विठाला अभंगातील थोडक्यात मधितार्थ आपल्या समोर मांडला. संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवान श्री काशी विश्वेश्वर महादेवाच्या चरणी साईबाबांच्या बागेश्वर बालाजींच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. सद्गुरूंच्या आणि सर्व संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची. निंबेरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर निंबेरे तुळापूरचा हा सगळा परिसर आणि आज आपण श्री महादेव काशी विश्वेश्वर श्री साईबाबा आणि श्री बागेश्वर बालाजी अर्थात बजरंग बली हनुमान यांच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. अर्थात या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांनी हे भव्य दिव्य असं धार्मिक कार्य या ठिकाणी घडवून आणलंय ते सन्माननीय श्री डॉक्टर अशोकराव मुरलीधरजी साबळे व समस्त साबळे पाटील परिवार. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून लाभलेले ज्यांच्या शुभ हस्ते सर्व मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाली आणि मंदिराचा भव्य असा कलशारोहण सोहळा देखील पार पडला. ते वारकरी संप्रदायातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार आमच्या सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेतील एक थोर मार्गदर्शक आमचे गुरुस्थानी असलेले श्री हरिभक्तीपरायण पंढरीनाथजी महाराज तांदळे बाबा महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आपण करावं. याही वयामध्ये
महाराजांच्या द्वारा सातत्यानं आध्यात्मिक कार्य सुरू आहे. भजन कीर्तन प्रबोधनाच्या द्वारा घोडेगावच्या जवळ महाराजांचे परमशिष्य आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज राऊत शास्त्री यांनी फार सुंदर प्रकारे महाराजांच्याच नावानं आश्रमाची तिथे स्थापना केलेली आहे. श्री गुरु पंढरीनाथ महाराज तांदळे वारकरी आश्रम, अर्थात वैकुंठवासी गुरुवर्य बालब्रह्मचारी माधवबाबा लांडेवाडीकरांच्या आशीर्वादानं, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु सोमेश्वर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी महाराजांनी कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आज महाराज लाभले. महाराजांचा दुसरा परिचय आपल्याला द्यायचा. आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक संयोजक आपले सर्वांचे स्नेही सन्मान्य डॉक्टर अशोकराव मुरलीधर साबळे हे पंढरीनाथ महाराजांचे भाचे आहेत, सख्खे. असा आणखी एक सुंदर योग या निमित्तानं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या महत्वाच्या कार्याला जर मामा भाचे एकत्र आले तर ते फार मोठं कार्य होतं म्हणतात. इथे मामा भाचे एकत्र आलेत या सगळ्या धार्मिक कार्याच्या निमित्तानं. विठाला विठाला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय असे आमचे सहकारी गुरुबंधू, या भूमीचं भूषण रामायणाचार्य श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामायणाचार्य मनोहरजी महाराज सिनारे, त्याचबरोबर दुसरे आमचे स्नेही सहकारी श्री हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज साबळे, दुसरे आमचे स्नेही सहकारी श्री हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज सोनवणे, गावातीलच दुसरे सहकारी श्री हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज हार्दे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले शिवव्याख्याते आमचे परमस्नेही परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण डॉक्टर विजयजी महाराज तनपुरे, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरीचशी आदरणीय आमची गुरुबंधू महाराज मंडळी उपस्थित आहे. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. गुणीजन मंडळींनी मोठी गोड सुरुवात कार्यक्रमाची करून दिली. ऋषिकेशजी महाराज शेटे, गणेशजी महाराज गीते, मृदंगाचार्य आमच्या सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचा आणि वारकरी संप्रदायाचं भूषण, मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, आमचे दुसरे सर्व विद्यार्थी मंडळी, त्याचबरोबर विश्वमाऊली गुरुकुल उमरे या ठिकाणचे आमचे आदिनाथ महाराज दुशिंग यांचे सर्व आदरणीय विद्यार्थी आणि महाराजांचंही आगमन. 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला. आमचे आदिनाथजी महाराज दुशिंग आणि त्यांचे सर्व विद्यार्थी मंडळी आवर्जून या ठिकाणी हजर आहे. इतरही संस्थेतील, दुसऱ्या संस्थेतील आहेत 2 संस्था आहे. एक सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम वारकरी शिक्षण संस्था नेवासा आणि विश्वमाऊली गुरुकुल उमरे तालुका राहुरी या 2 संस्थेचे असलेले सर्व विद्यार्थी. विठाला आपल्या राहुरीचे सन्माननीय पोलीस निरीक्षक आणि धार्मिक व्यक्तिमत्व आदरणीय ठेंगे साहेब उपस्थित आहेत. आमचे सन्मान्य आगाव साहेब उपस्थित आहेत. अनेक विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी सन्माननीय रंगनाथ महाराज पांडे आहेत. मेजर साहेब आणि तांबेऱ्याची मंडळी आमची सगळी या ठिकाणी आहेत. या पंचक्रोशीतल्या सर्व गावची सन्माननीय मंडळी, माता भगिनी, सुंदर अशी भव्य मंडप व्यवस्था, अत्यंत सुंदर उत्तम अशा प्रकारची साऊंड व्यवस्था आणि मंदिर हे अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचं डॉक्टर साहेबांनी बांधले. मंदिरात प्रवेश करतानाच त्यातली पवित्रता, भव्यता, दिव्यता आपल्याला अनुभवायला मिळते. कारण माणसाला जसे स्वभाव असतात तसे जागेचे काही स्वभाव असतात. अनेक गोष्टींचे स्वभाव आहे. खाद्यपदार्थांचे काही स्वभाव आहे. काही तिखट आहे, गोड आहे, तुरट आहे, आंबट आहे, खरट आहे. त्याला स्वभाव आहे ना, काय गुणधर्म आहे. काय जागा सुद्धा काही गुणधर्माने युक्त असते आणि अनेक प्रकारच्या सद्गुणानं, पुण्याईनं, दिव्यतेनं युक्त असलेली जर भूमी असेल तर त्या भूमीमध्ये आपल्याला विशेष आनंद वाटतो. आणि हा तुमचा आमचा सगळ्यांचा रोजचा अनुभव आहे. एखाद्या वस्तीवर गेलं, मळ्यात गेलं, एखाद्या मंदिरात गेलं, आपल्याला खूप रम्य वाटतं, खूप शांत वाटतं. माणूस रमतो, उठावंसं वाटत नाही.
समजायचं या जागेत काही पुण्य सत्कर्म घडलेली आहे आणि तो पुण्य प्रभाव आनंदाच्या रूपानं आजही आम्हाला त्याची जाणीव देतोय. काही ठिकाणी खूप सुविधा असतात पण मन रमत नाही, उदास वाटतं, नकोसं वाटतं. आणि काही कार्य करायला घेतलं अशा जागेत तरी ते विपरीतच होत. त्याचं कारण आहे त्या भूमीत काही दोष असतो. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध सुरू होणार होतं त्यावेळेला कुरुक्षेत्रावर ते युद्ध आणि धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न केला. धृतराष्ट्र हुशार आहे, त्याला माहिती की कुरुक्षेत्र ही काही साधारण जागा नाही. इंद्रादी देवानी ऋषीमुनींनी यज्ञयाग केलेली भूमी आहे आणि त्या यज्ञयागाच्या पवित्र भूमीत गेल्यावर युद्धाचा निर्णय रद्द तर होत नाही ना. माझ्या मुलांना निदान तिथं गेल्यावर तरी काही शहाणपण आलंय की काय, युद्ध थांबतंय की काय शेवटच्या क्षणाला. पण तसं घडलं नाही. भूमी पवित्र होती पण त्या भूमीत गेलेले फार कठोर होते, दुर्योधनादी कौरव. म्हणून नुसती भूमी चांगली असून चालत नाही, तिथे सेवा करणाऱ्यांची भूमिका सुद्धा उच्च असावी लागते, श्रेष्ठ असावी लागते. शाळा चांगली आहे हो, पण विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला काय करायचं. शेती सुपीक आहे पण शेतकरी कुचर आहे, काय करायचं. विठाला विठाला. आणि म्हणून मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे आल्यानंतरचा माझा जो अनुभव आहे तो 2 शब्दात आपल्याला सांगून पुढे कीर्तनाकडे जातो. इथली भूमी आणि भूमिका दोन्ही अत्यंत श्रेष्ठ आहे, फार चांगल्या आहे. आणि त्याच्यामुळे आज सकल देवता संतांचा आशीर्वाद घेऊन भगवान श्री प्रभू महादेव इथे आलेले आहेत. भगवान श्री साईबाबा हेही इथे आलेले आहेत. आणि बागेश्वरजी बालाजी अर्थात भगवान श्री हनुमानजी यांचे आगमन झाले. मायबाप हो, दैवताचं आगमन हे सूक्ष्म रीतीने होत असत. जसा फुलातला सुगंध हा दरवळतो आणि सुवासाच्या द्वारा नाकातून त्याची जाणीव होते, घ्राणेंद्रियाच्या द्वारा होय ही फुलं सुगंधित आहे. आपण काही सुगंधी फुलांच्या झाडाजवळून जरी चाललो ना, मी संध्याकाळी आमच्या आश्रमात फिरत असतो, रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी सोनचाफा आहे. सोनचाफा फार सुंदर असतो तो. सर्व फुलांमध्ये सर्वाधिक श्रेष्ठ सुगंधी फुल म्हणजे सोनचाफ्याचं फुल. असं सोन्यासारखा रंग असतो त्याचा, चाफ्यासारखंच फुल असतं, जसा पांढरा चाफा. पण त्याचे आपल्याकडे फार कमी आहे. ठाणे जिल्ह्यात लोक 1-1, 2-2 एकराची त्याची शेतं करतात आणि त्याचा एक हार 2-2 हजार रुपयाला विकतो. एवढा फक्त 1.5 फुटाचा. किती? 1.5 ते 2 हजार. विठाला सोनचाफ्याच्या जवळून चला असा सुंदर सुगंध येतो सायंकाळी. दुसरं एक कापराचं झाड आहे, कापूर. कापूर इतकं छान सुवास देत. मला वाटतं अनेक गोष्टी अशा आहेत त्या सूक्ष्म आहेत, डोळ्यांना दिसणाऱ्या नाही पण त्या जाणीवेत येणाऱ्या आहे. तसं ईश्वर सुद्धा डोळ्यांना दिसण्याचा विषय आहे कुठे. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. तो सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम असं त्याचं वर्णन केलं शास्त्रकारांनी. सूक्ष्मत्वात म्हणजे जेवढे काही सूक्ष्म तत्व आहे त्या सर्वात सूक्ष्म. विठाला आणि म्हणून या जगात सर्वात सूक्ष्मही तो आहे आणि सर्वात महद म्हणाल तरी तोच आहे. तुका म्हणे आणू तुझ विन नाही, न भाऊ पाही न भाऊ पाही वाढ
म्हणतात, हे प्रभू, हे परमात्मन, आम्हाला जे तुमच्या स्वरूपाचा बोध झालाय तो असा आहे, तुका म्हणे अनु तुझं विन नाही. या जगामध्ये सूक्ष्म असे अनुरेणूचे कण आहेत, ते सुद्धा तुमच्या शिवाय, तुमच्या शक्तीशिवाय विद्यमान नाही आहे. त्यामध्ये तुमची शक्ती आहे. आणि म्हणून विठ्ठल जळीस्थळी भरला, रिका ठाव नाही उरला, हा जो सिद्धांत वारकरी संप्रदायानं आणि आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनीही मांडला. श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलं, ईश्वर कुठे कुठे आहे? भागवत म्हणत नाही की तीर्थात आहे, मंदिरात आहे, एवढाच आहे. भागवतकार म्हणले, खम वायुम अग्निम सलिलम महिंच ज्योतिषीम सर्वाणि दिशो द्रमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेद अनन्यः. आता हे संस्कृतातले सगळे शब्द आहे. आणि कुठे कुठे देव आहे म्हणाले, आकाश त्यात ईश्वरानं व्यापलेलं आहे. खम वायू, वायू तत्व म्हणजेच ईश्वर आहे. अग्नी, अग्नि तत्व म्हणजेच ईश्वर आहे. सलील, सलील म्हणजे पाणी, हे तत्व म्हणजे ईश्वर आहे. आणि म्हणून हिंदू धर्माची ईश्वरत्वाची जी धारणा आणि भावना आहे ती खूपच व्यापक आहे. हे तत्व समजून घेण्यासाठी आपल्याला खूप समर्पित एकरूप होऊन साक्षात्कारी पूज्य संतांचे शब्द त्याचा मागोवा घेत ईश्वराच्या मागे जावं लागेल, तेव्हा तो थोडाफार कळेल. कारण बऱ्याच लोकांना वाटतं हिंदू धर्मामध्ये एवढे देव कसे काय, अन्य अन्य धर्मामध्ये एक देव, एकच उपासना पद्धती, गोष्ट चांगली आहे. मग हिंदू धर्मामध्ये गणपती आहे, हनुमानजी आहे, महादेव आहे, भगवान श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्र आहे, देवी माता आहे, 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव. याचा अर्थ असा आहे, हिंदू धर्मामध्ये जिथे जिथे पवित्रत्व आहे, श्रेष्ठत्व आहे, दिव्यत्व आहे, त्याला त्याला देव मानण्याचीच प्रथा आहे. आम्ही आई वडिलांना सुद्धा देव मानतो, किंबहुना आमच्या दैवतांची सुरुवातच आई वडिलांपासून होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव. पूजेला ज्या वेळेला आचार्य बसतात, गुरुजी पूजा करतात, त्या वेळेला प्रथम नमस्कार वंदन कुणाला करायचं तर आई वडील, आणि मग इतर सकल सद्गुरु संत, आणि मग सर्व देवता, असा क्रम आहे. म्हणजे पहिले आई वडील, नंतर गुरु साधू संत, आणि नंतर देवता. ध्यानात घ्या बरं. आपण जर पहिलाच टप्पा सोडून दिला तर मला असं वाटतं शेवटच्या टप्प्यात आपल्याला प्रवेश मिळत नसतो. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याचा दाखला जोपर्यंत नाही, माध्यमिक मध्ये प्रवेश कसा मिळेल? माध्यमिक तुम्ही उत्तीर्ण झालात ते वर्ग, हे जोपर्यंत तुमच्याकडे कागदपत्र नाही आहे, तुम्हाला उच्च शिक्षण कसं मिळेल? उच्च शिक्षण घेतल्याचा तुमच्याकडे पुरावा नाही तोपर्यंत तुम्हाला डॉक्टरेट कशी करता येईल? 10वी नापास आहे म्हणे, मला डॉक्टरेट करायची, मला संशोधन करायचं. ते म्हणतील तुम्ही घरी बसा, अगोदर शिकलेल्यांचे नंबर लागू द्या, हुकलेल्यांचा विचार नंतर करू. विठाला विठाला आम्ही जर आई वडिलांची सेवा न करता संतांची सेवा केली तर संतांचे आशीर्वाद मिळत नाही. क्रम ध्यानात घ्या. आणि आई वडील व संतांची सेवा केल्या शिवाय जर देवाची सेवा केली तर देवाचे आशीर्वाद मिळत नाही. प्रवेशच नाही त्याच्या चरणाजवळ. आणि म्हणून पुंडलिक राय काशीला निघाले, पण आई वडिलांकडे दुर्लक्ष करून. आणि मग मध्ये प्रसंग असा घडला, एका महात्म्याच्या आश्रमामध्ये थांबले. मध्यरात्री त्यांनी पाहिलं की काही स्त्रिया आल्या, त्यांनी जाणून घेतलं 2-3 स्त्रिया आहेत. स्वच्छता केली, सरा संमार्जन केलं मोठ्या पहाटे, आणि जायला त्या निघाल्या. पण जाताना त्या स्त्रिया अत्यंत दिव्य सुस्वरूप दिसू लागल्या, येताना त्या अत्यंत सामान्य होत्या, कुरूप होत्या. पुंडलिक रायाला हा चमत्कार, मला असं वाटतं चमत्कार त्यांना दिसावा, हेच त्यांचा भाग्य उदयाचं लक्षण आहे. हा त्यांचा भाग्योदय आहे. काही गोष्टी आमच्या जीवनात घडाव्या हा भाग्योदय असतो, पण त्या घडणाऱ्या घटनांमधून आम्ही शिकावं हे मात्र खरं आहे.
आम्हाला झालेला दृष्टांत, आम्हाला आलेला अनुभव, आमच्या जीवनात आलेलं सुख, आमच्या जीवनात आलेलं दुःख, आमच्या जीवनात भेटलेली काही मोठी माणसं, आमच्या जीवनात झालेली काही हानी, या सगळ्याच गोष्टी खूप काही शिकवतात. पण त्या त्या प्रसंगात आपल्याला शिकता आलं पाहिजे. आणि घडणाऱ्या घटनांमधून, घडामोडीतून जे शिकतात ते खूप मोठे होतात, ते यशोशिखरावर जातात. बाकी ज्याला कशाचाच काही बोध घ्यायचा नाही, त्याच्यासाठी ग्रामीण भागात म्हण आहे, येडीला माहेरासारखं आणि सासरसारखं. तसं काही माणसाला सुखाच्याही दिवसातून काही शिकायचं नसतं आणि दुःखाच्याही प्रसंगातून काही शिकायचं नसतं. विठाला पुंडलिकरायानं त्या स्त्रियांना विचारलं, तुम्ही कोण आहात? सांगितलं, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती, भारतातली पवित्र 3 तीर्थ, 3 नद्या. तुम्ही इथे सेवेला येता? हो हो, आम्ही सेवा करतो. आमचं जे मलिनत्व आहे, अनेक पातकी येऊन आमच्यामध्ये स्नान करतात आणि ते पातक घालवण्यासाठी आम्ही इथे सेवा करतो. पुंडलिकानं पुन्हा त्यांना नमस्कार केला. त्या 3ही नद्या देवी निघून गेल्या. पुंडलिकाला आता सतत कुतूहल अंतःकरणात त्याच्या हे होतं की या साधूनं असं कोणतं पुण्य केलंय की तीर्थ सुद्धा यांच्याकडे पवित्र व्हायला आहेत. आणि साधूंचं महिमान सांगताना तुकोबाराय म्हणतात, तीर्थे तया ठाया येती पुनीत भाव, येती पुनीत भाव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा. साधूंचं महात्म्य, संतांचं महात्म्य किती थोर आहे. तुमच्या आमच्या सारख्या सामान्यानं काही जीवनात सद्भाव निर्माण व्हावा, पातक नष्ट व्हावी म्हणून आपण तीर्थात जाऊन स्नान करतो. आणि तीर्थ मात्र साधूंकडे पवित्र व्हायला येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. आमच्याकडे कारखाना शेतकऱ्याला कर्ज द्यायचा आणि एक सावकार असे होते ते कारखान्याला कर्ज द्यायचे. विठाला विठाला काही क्षमता असते ना एकेकाची. आणि होत तसं होत. आमच्याकडे पेंढा कारखान्याचा इतिहास आहे तो. तिथे जेऊर म्हणून गाव शेजारी, माहिती आहे ज्यांना, त्या भागातले कोणी असतील त्यांना माहिती. तेव्हा तीर्थ हे सामान्याला पवित्र करतात, संत तीर्थांना पवित्र करतात. आणि म्हणून पुंडलिकानं पाहिलं साधू काय करतायत, असं कोणतं पुण्य, कोणती साधना. सकाळी गेले, त्या साधूंचं दर्शन केलं. कुक्कुट स्वामी म्हणून त्यांचं नाव. विचारलं, महाराज मी तुमच्या आश्रमामध्ये हा चमत्कार पाहिला. महाराज गंगा, यमुना, सरस्वती इथे झाडलोट करतात आणि त्या म्हणतात या महात्म्याजवळ आलं की आम्ही पवित्र होतो इथे सेवा केल्यानं. तुम्ही कोणती साधना करता, कोणता मंत्र जप करता? त्यांनी सांगितलं, बाबा मी कुठलाही अवघड मंत्र जप करत नाही आणि कुठली कठीण साधना करत नाही. मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो, प्रामाणिकतेनं करतो. वाट्याला आलेलं काम हे अत्यंत समाजासाठी हितकारक होईल असं करतो. आणि कदाचित त्या पुण्याईनं तीर्थ इथे येत असतील. पुंडलिकानं विचार केला, मी काशीला निघालोय,
त्रिवेणी संगमावर स्नान करायला, पण आई वडिलांकडे दुर्लक्ष आहे. आणि हा महात्मा आई वडिलांची सेवा करतोय म्हणून त्रिवेणी संगम यांच्याकडे आलाय. गंगा यमुना सरस्वती आलं म्हणजे कोण आलं? तीर्थराज प्रयाग आला, त्रिवेणी संगम यांच्या घरी आला. आणि म्हणून मायबाप हो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मातृपितृ सेवा, संत सेवा, ग्रंथ सेवा, ईश्वर सेवा या सर्व सेवा मनोभावे घडणं फार आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला या सेवा घडतील त्यावेळेला परमात्म्याचा अनुभव येतो. नाही परमात्मा हाक मारली की तो येतो. भावे विन देव न कळे निसंदेह, किंवा भाव बळे आकळे येर विना कळे, करतळी आवळे तैसा हरी. अंतःकरणामध्ये भाव धारण करून ज्या वेळेला आपण त्याला हाक मारू. आणि म्हणून आज मी सुरुवातीला वाक्य वापरलं, आपले सर्वांचे स्नेही एक अत्यंत यशस्वी उद्योजक डॉक्टर अशोकरावजी साबळे साहेब आणि त्यांचा सगळा जो परिवार आहे, त्यांचे मित्र स्नेही, मग ते शिरूर तालुका कारेगाव भागातून आलेली मंडळी असतील, त्या परिसरातल्या सर्व गावची, किंवा आपल्या निंभेरे, तुळापूर आणि या भागातील सर्व मंडळी, राहुरी तालुका, संगमनेर तालुका, राहता तालुका, विविध भागातून आलेली इथली मंडळी, डॉक्टर साबळे साहेबांच्या आलेले सर्व मित्र स्नेही नातेवाईक असतील, माता भगिनी असतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर साबळे साहेबांनी अतिशय श्रद्धेनं हे मंदिर उभारलंय, श्रद्धायुक्त अंतःकरणाने. आणि त्या श्रद्धेचा परिणाम म्हणून निश्चितपणे परमात्मा इथे उपस्थित झालेले आहेत, देव इथे आलेले आहेत. देव येतो. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज एक गोष्ट सांगायचे बाबा जुन्या काळातली. म्हणे एका भाविकानं देवाचं मंदिर बांधायचं ठरवलं, परंतु त्याच्याकडे पुरेसं भांडवल नव्हतं. पण त्यानं मनामध्ये ध्यास ठेवला की मला मंदिर बांधायचं. आपण डॉक्टर साबळे साहेबांना सुद्धा कधी निवांत पुन्हा भेटल्यावर विचारा, मंदिराचं कार्य हे भगवान कसा करून घेतो, अडचण आली तरी ती कशी सुटते, किंबहुना त्याच्या निमित्तानं, कार्याच्या निमित्तानं अन्य अडचणी सुद्धा सुटून जातात. हा अनुभव फक्त साबळे, तेव्हा तो कळत न कळत आपलं कितीतरी कार्य तो परमात्मा करतो. कारण त्याचा शब्द आहे योगक्षेमं वहाम्यहम्. जो कोणी भगवान परमात्म्याची सेवा करतो, भगवान त्याला कोणत्या ना कोणत्या हातानं सावरतो, त्याला सन्मार्ग दाखवतो, शक्ती देतो, बळ देतो, बुद्धी देतो. आणि म्हणून त्या सामान्य माणसाला मंदिर बांधायचं, पण ते काही होईना. शेवटी असं घडलं की तो सामान्य माणूस, तिथी मिती ठरलेली होती प्राणप्रतिष्ठा करायची. ते मंदिर थोडं बहुत केलेलं ते तसंच राहिलं, मूर्ती काय आणता आल्या नाही, मंदिर पूर्ण झालं नाही. पण त्या तिथीला तो देवाचं ध्यान भजन करत, डोळ्यातून अश्रू आहेत, देवा आज तुमचं आगमन आमच्याकडे होणार होतं, परंतु मी कमी पडलो, माझ्याकडनं काम पूर्ण झालं नाही, मला क्षमा करा, नाहीतर तुम्ही आज आले असता देवा. असं म्हणून भगवान महादेवाचं चिंतन करत तो बसलेला. आणि तेवढ्यात मोठे त्या प्रांताचे राजे महाराजे पूर्वीच्या काळात, त्यांनी प्राणप्रतिष्ठा ठेवलेली होती महादेवाची. पण तिथे जे ब्राह्मण होते ते फार जाणते होते. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, राजे साहेब आज आपली प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही, कारण किती मंत्रोच्चार केला, किती शास्त्रोक्त पूजा केली, भाव श्रद्धा ठेवून केली, तरी देव आज येत आहेत असं कुठं जाणवत नाही. देवाचं आगमन आपल्याकडे आजच्या तिथीला तरी होऊ शकत नाही, हे ब्राह्मणांनी सांगितलं. का होऊ शकत नाही? म्हणजे देव एका भाविकाकडे गेलेले आहे. आणि मग त्या ब्राह्मणानं दिशा खाना खुणा सांगितल्या. राजाचे लोक त्या भाविकाचा शोध घेत गेले. एक साधा भाविक होता, मंदिर अर्धच होतं, पण तो देवाचं भजन करत आणि थोडेसे दुःखाचे अश्रू त्याच्या अंतःकरणात होते. देवा मी हे पूर्ण करू शकलो नाही, पण देव तिथे प्रगट झाले होते. भगवान परमात्म्यानं त्या भाविकाच्या मस्तकावर हात ठेवला, बाबा हे भौतिक मंदिर व्हायचं तेव्हा पूर्ण होईल, पण तुझ्या अंतःकरणातलं जे श्रद्धेचं मंदिर आहे ना, ते आजच पूर्ण झालंय म्हणे. ते काय अपूर्ण राहिले नाही, ते पूर्ण झालं, कारण तुझी श्रद्धा खरी आहे. आणि त्यामुळे मी आलोय, आता तुला दुःख मानण्याचं काही कारण नाही.
राजाचे लोक जेव्हा आले त्यावेळेला त्या भाविकाला विचारलं का हो तुमच्याकडे देव आले होते का? म्हणे हो आमच्याकडे देव आले होते. बस मला कथा फार लांबवायची नाही. मायबाप हो, देवासाठी भाव लागतो. जसा भाव डॉक्टर साबळे साहेब त्यांचा परिवार इथले जमलेले भाविक अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपल्याला काहीतरी एक भगवत कार्य करायचं आहे, त्या दर्शनाचा लाभ सामान्यांना व्हावा, सर्वांना व्हावा, आपल्यालाही आशीर्वाद मिळावे, जनतेलाही मिळावे, ही एक व्यापक आणि पवित्र भावना ठेवून डॉक्टर साहेब तुम्ही जे काम हे केलंय निश्चितपणे परमात्म्याला ते भावलेलं आहे. आणि म्हणून तिथे पाऊल ठेवल्यानंतर देव आले याची जाणीव प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नाही. तिथे देव आलेले आहे, परमात्मा साक्षात आलेले आहे. मूर्तीमध्ये देव आहे मायबाप हो, फक्त मूर्तीतला देव पाहावा लागतो. त्याला पाहण्यासाठी भावदृष्टी किंवा ज्ञानदृष्टी असावी लागते, सामान्य दृष्टी नाही. एखाद्या वनस्पतीतलं औषधी तत्व पाहण्यासाठी अभ्यासाची दृष्टी लागते, अनुभवाची लागते. सामान्याला वनस्पती दिसते पण त्याच्यातलं औषधी तत्व दिसत नाही. जो कोणी वनस्पती शास्त्रज्ञ आहे, आयुर्वेदाचार्य आहे, त्याला मात्र वनस्पती पाहिल्याबरोबर तो तिचं नाव सांगतो आणि कुठल्या रोगावर गुणकारी हेही सांगतो. त्या पानांचा रस कशासाठी चालेल, हे साल कशासाठी चालेल, फळ कशा कोणत्या रोगासाठी चालते. पाहणं तर दोन्ही ठिकाणी आहे. सामान्य माणसाने वनस्पती पाहिली आणि अभ्यासू माणसाने पाहिली, पण दोघांच्या पाहण्यात दिसण्यात फार मोठा फरक आहे. हिरे हिरे जड जवाहीर हिरे म्हणतो आपण, त्याला रत्न पारखी लागतो, गाजर पारखी नको. गाजर पारखी माणसाला रत्न पारखायला दिलं. हल्ली असंच झालंय. सप्ताहात कोण महाराज घ्यायचे याची यादी करायला गाजर पारखी बसतात, गाजर पारख्यांची मीटिंग बसते. आणि मग ते युट्यूबचं एक नवीन विद्यापीठ आलेलं आहे. त्या युट्यूब वरून गंमतच आहे, आपल्यासारख्या माणसांना न पटणारच आहे सगळं. हल्ली फेसबुक वरून लग्न आणि युट्यूब वरून कीर्तन ठरतात. फेसबुक वर जमलेले लग्नही टिकाऊ नाही आणि युट्यूब वरून आणलेले महाराजही दिखाऊ, हे दिखाऊ. आणि म्हणून काय करतायत लोक, कोणतरी काहीतरी वेडा वाकडा नसतो. हल्ली कीर्तनाचा क्रायटेरिया असा झाला की 2-4 गुंड्या काढून टाकायच्या, वाकड्या तिकड्या होईल तितक्या उड्या मारायच्या, होईल तितके अश्लील असभ्य असे शब्द वापरायचे. आणि त्या निरूपणामध्ये आमची कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, धर्म व्यवस्था याच्यातलं काहीच पोषण त्याच्यात निरूपणात येऊ द्यायचं नाही. होईल तेवढ्या नवरा बायकोच्या पांचट गप्पा त्या 2 तासात सांगत राहायच्या आणि लोक म्हणतात वा 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 काय कार्यक्रम झाला. म्हणून डॉक्टर साहेब, आम्ही तर फार सामान्य वारकरी आहोत, पंढरीनाथ बाबांनी पण तुम्ही आम्हाला बोलावलं, पण तुमचा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. तुम्हाला, तुम्ही डीएनए मधून रक्तानं वारकरी आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही जाणीव आहे. बाबांचे भाषे आहात तुम्ही. विठाला कुंडली कवरदा रत्न पारखी. हिऱ्यांची पारख कोणाला करता येईल? नानासाहेब पेशवे होते. नानासाहेब पेशव्यांकडे एक बुद्धिमान असा हिरे विकणारा आला आणि त्यानं सांगितलं की माझ्याकडे जे हिरे आहेत त्यातले खरे कोणते खोटे कोणते हे ओळखून दाखवा. आणि असं जर ओळखलं तर मी समजेल की तुम्ही महान आहात. नानासाहेब पेशवे म्हणाले काय हरकत नाही. बुद्धिमान होते नानासाहेब पेशव्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत, बुद्धिमान होते. भले बुद्धीचे सागर नाना असं काही कवींनी त्यावेळी त्यांचं वर्णन करून ठेवले हिरे असे मोकळे करून पाहिलं. म्हणाले एक काम करू, दुपारनंतर आपण परत भेटू आणि पुन्हा एकदा हिऱ्याची परीक्षा करू. तुम्ही आता जेवण वगैरे करा, हिरे तुमच्याजवळ का ठेवीना म्हणे, पण पाणी आणा म्हणे थोडस, आणि पाण्याच्या चांगल्या भांड्यामध्ये हे आपण धुवून स्वच्छ करू, चांगल्या कापडानं पुसून घेऊ स्वच्छ. आणि मग, कारण कोणाचे हात लागले, डाग पडले, मला काही नेमकं कळेना. नानासाहेब
पाणी आणून धुवून घेऊ म्हणल्याबरोबर तो उठला आणि त्यानं पाय धरले नानासाहेबाचे. तो म्हणला, नानासाहेब माझ्या लक्षात आलं की या हिऱ्यांमध्ये काही डुप्लिकेट हिरे आहे, तुमच्या लक्षात आलंय? म्हणे हो. नानासाहेब म्हणले, या खऱ्या हिऱ्यांमध्ये काही डुप्लिकेट तुम्ही मिसळलेले आहेत. कसं ओळखलं? म्हणे काय नाही, काही माशा वारंवार येऊन ठराविक हिऱ्यांवर बसत होत्या म्हणे. मग समजलं की हे खडी साखरेचे खडे आहेत, पण याला घासून घासून पैलू पाडून काय केलंय. पण मोठी माणसं मोठी कशामुळे होतात तर कोणी माणूस हा जातीनं धर्मानं आणि नुसत्या वंश परंपरेनं मोठा ठरत नाही. त्याच्यातली बुद्धिमत्ता, सूक्ष्मता, निरीक्षण क्षमता, कार्यक्षमता, त्याचा स्वभाव, या गोष्टी व्यक्तीला मोठं करतात. विठाला विठाला आणि नुसत्या परंपरेनं माणसं मोठी झाली असती तर गावस्करचा मुलगा सुद्धा गावस्कर झाला असता, तेंडुलकरचा मुलगा तेंडुलकर झाला असता. पण गावस्करचा मुलगा 5% सुद्धा नाही, तेंडुलकरचा मुलगा 5% सुद्धा नाही. आता हे काय मी वादग्रस्त व्हावं म्हणून बोलत नाही, पण ही वास्तविकता सांगतो ना. माणस ही स्वतःच्या अनुभवानं, कष्टानं, परिश्रमानं घडत असतात आणि ते अनुभव कष्ट घेण्याची तयारी नव्या पिढीने ठेवली पाहिजे. वाडवडील माणसांनी जे कष्ट परिश्रम घेतलेले आहे, आम्हाला थोडे कष्ट पडले तरी सुद्धा माणसं हतबल होऊन जातात, असा आजचा काळ आहे. विठाला मायबाप हो, वनस्पती पाहण्यासाठी एक वेगळी नजर पाहिजे, हिरे पाहण्यासाठी एक वेगळी नजर पाहिजे. परमात्मा साधारण दृष्टीने पाहता येईल का, हा माझा आपल्या समोर प्रश्न आहे. परमात्मा साध्या दृष्टीने कसा पाहता येईल? अहो, जनावराच्या बाजारात घोडेगावला गेलं ना तरी नुसतेच डोळे असलेला माणूस नेऊन चालत नाही, अनुभवी नजरेचा माणूस न्यावा लागतो. का नुसता डोळ्यावाला नाही ना, नुसता डोळे असणारे तर किती काही इंडत आहेत तिथं. त्या डोळ्या असणाऱ्याला सुद्धा फसवतेत बाबा तिथं. घोडेगावचे आता तुम्हाला लई किस्से माहिती असतील, तुम्ही घोडेगावात आता राहायलाच गेलेत. उपरण्याच्या आतून काय चालतं सगळं ते तुम्हाला सगळं माहिती आहे. मुद्दा एवढाच आहे, अहो जनावर इथे शेतकरी माणसं बसलेली, वाडवडील माणसं, काही इतकी अनुभवी माणसं शेतकरी असतात, नजर टाकली की त्यांना गाय कळते, बैल कळतो. ते म्हणतात नाही हे जनावर घ्यायला हरकत नाही, चांगलं आहे, हे अमुक, हे नको आपल्याला, किती भारी दिसत असलं तर हे नको. नजर आहे. तसं ईश्वर पाहण्यासाठी, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्व जीव मात्र, मनुष्य मात्र भ्रमित झालेले आहेत. ईश्वर नेमका जिथे आहे, जसा आहे तो समजून घेण्यापेक्षा, आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये ईश्वर कुठे आहे असं म्हणण्यापेक्षा तो कुठे नाही हे विचारा. नदी हे ईश्वराचं स्वरूप आहे, निसर्ग हे ईश्वराचं स्वरूप आहे, समुद्र हे ईश्वराचं स्वरूप आहे. सूर्यनारायणाला आम्ही देव म्हणूनच पूजतो, चंद्राला आम्ही देव म्हणूनच पूजतो. आणि म्हणून आमचा देव मंदिरात आहे तो आहेच, पण जो मंदिरात आहे तो सर्वांमध्ये आहे. सर्वा घटी पाहे एक वासुदेव, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. मंदिरात तर देव आहे, पण सर्व जाती धर्माच्या, सर्व स्त्री पुरुष आणि सर्व प्राणी मात्रामध्ये सुद्धा सर्वांमध्ये तो परमात्मा आहे. आणि म्हणून मूर्तीमध्येही देव आहे. फक्त त्या मूर्तीतला देव नामदेवरायांना दिसला, मूर्तीतला देव मीराबाईला दिसला. मूर्तीमध्ये जो परमात्मा आहे तो अनेक भक्तांना जाणता आला, कारण त्यांची श्रद्धा होती की नाही यामध्ये देव आहे.
नामदेवरांनी नैवेद्य नेला पांडुरंगाकडे आणि सांगितलं, देवा तुम्ही हा नैवेद्य खा. देव प्रगट झाले आणि भगवंतानं तो प्रसाद घेतला. अनेक भक्त होऊन गेले. भगवान महादेवाची उपासना करणं एक अत्यंत गरीब सामान्य रंतीदेव नावाचा त्याचं मोठं चरित्र आहे, मी ते सांगत नाही. पण जेव्हा तो यायचा आणि पूजा करायचा, ते इतकं त्याचं थोडस वागणं आदिवासी सामान्य होता. त्याला पुजारी हाकलून लावायचे, हे तू काहीतरी पिंडी जवळ येऊन अभद्र वागतोय. एक दिवस राजाची पूजा चालू होती, हा सामान्य भक्त आला आणि त्याने आपल्या हातात आणलेली ती फुलं बिलं टाकली. अरे सांगितलं ना तुला मध्ये येऊ नको. एवढ्यात महादेवाला राग आला आणि भूकंप झाल्याचा भास होऊ लागला. जमीन गडगडा हलू लागली, आवाज येऊ लागले, कंठानाद आपोआप होऊ लागला. सगळे पळाले. पुजारी गेले, भक्त गेले, राजे गेले, सगळेच गेले. जीव वाचला पाहिजे, पडते की काय हे. आणि हा जो भक्त होता यानं महादेवाला मिठी मारली. तो म्हणाला, हे जर पडलं तर माझ्या देवाचं कसं होईल. बाकीच्या म्हणाले माझं कसं होईल. हा म्हणला माझ्या देवाचं कसं होईल. देव माझा, मी देवाचा. भक्त हा त्याच्या अंतःकरण वृत्तीवरून ठरतो, परिस्थितीवरून ठरत नाही. गरिबी किंवा श्रीमंती ही भक्त होण्याची हे नाहीये, पात्रता नाहीये. भक्त हा श्रीमंतही असू शकतो, तो गरीबही असू शकतो, सुशिक्षितही असू शकतो, अशिक्षितही. कोणाही जाती धर्मातील लहान थोर स्त्री पुरुष कोणी असू शकतो. भक्तासाठी त्याचं अंतःकरण, भगवंताला काय आवडतं, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संसार हा माया मोहानच आपण करतो, पण संसारावर जी माया, जे प्रेम आहे ते भगवंताकडे वळवणं, ही भगवंताची भक्ती. मला सांगा, एवढं मोठं मंदिर बांधलं डॉक्टर साबळे साहेबांनी. एवढ्या पैशाचा आणखी स्वतःच एखादा फ्लॅट बांधता आला असत, एखादी जमीन घेऊन ठेवता आली असते. पण संकल्पावी माया, संसारावरचं प्रेम, थोडस जे काही माया मोह तो इकडे वळवायचा आणि हे करायचं. अहो, काही माणसाला सप्त्याची वर्गणी 1000 रुपये देवत नाही. ते म्हणतात या लोकांना, गावातल्या लोकांना हेच काम आहे. आणि मग आमचे गावगावचे बिचारे ते वारकरी टाळकरी ते टीकेचे धनी ठरतात. ते म्हणतात काय, आता मला सांगा, सप्ताह गावात जर नाही झाला, शरीराला जर रक्तच नाही मिळालं, ऑक्सिजनच नाही मिळाला, त्या हाडांमध्ये कॅल्शियमच नाही राहिला, शरीर चालेल काय. प्रोटीन व्हिटॅमिन्स जे आवश्यक आहे ते नाही मिळाले, शरीर चालेल काय. तसं समाज व्यवस्था चालवण्यासाठी, गावं चालवण्यासाठी रस्ते पाहिजे, शाळा पाहिजे, विद्यालय पाहिजे, रुग्णालय पाहिजे, त्याचबरोबर पाणी सिंचन सगळं पाहिजे. त्याचबरोबर गावातला देवधर्म टिकला पाहिजे, तर गावं टिकतील. घरातला देवधर्म टिकला पाहिजे. मी नेहमी सांगतो नव्या पिढीला की सर्व प्रश्न हे पैशानं सुटत नाही. आपल्या जीवनामध्ये पुण्याचं बळ सुद्धा पाहिजे. आणि पुण्य जर कमी पडलं तर सत्ता, संपत्ती, पैसा सुद्धा सुख देत नाही. विठाला विठाला. पुण्य कमी पडलं तर सुख नाही, कारण पुण्याचा आणि सुखाचा संबंध आहे. पैशाचा आणि सुखाचा संबंध कुठेच नाही, कधीच नव्हता, आजही नाही, उद्याही नसणार. पुण्याचा आणि सुखाचा संबंध आहे. म्हणून जीवनात जेवढी पुण्यकर्म, सत्कर्म घडतील, भुकेल्याला अन्न मिळेल, तहानलेल्याला पाणी मिळेल. डॉक्टर साहेबांनी मंदिराच्या शेजारी अन्नपूर्णाही बांधलं एक, म्हणजे ती सुद्धा सोय त्यांनी तिथे केलेली आहे. तेही कार्यसेवेचं तिथे होणार आहे. फार चांगली गोष्ट आहे ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याला भावयुक्त किंवा ज्ञानयुक्त नजरेनं पाहावं लागेल. मूर्तीमध्ये देव आहे, पण तो अनुभवण्यासाठी श्रद्धा, भक्तिभाव पाहिजे. आणि असा हा महादेव सुद्धा याच पिंडीतून, मूर्तीतून प्रगट होऊन अनेकांना महादेवाने दर्शन दिले. आमचे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सांगायचे, काशीला महाशिवरात्रीची यात्रा भरली. इथे आपण काशी विश्वनाथाचंच नाव आपण दिलेलं आहे महादेवाला. काशीला महाशिवरात्रीची यात्रा भरली, लाखो समुदाय. महादेव पार्वती महाशिवरात्रीचा सोहळा पाहण्यासाठी आकाशामध्ये नंदीवर बसून आलेले. आमचे सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गोष्ट सांगायचे. आणि महादेव म्हणतात, पार्वती
बघ काय सोहळा आहे. पार्वती म्हणाले, हो देवा, खरंच फार मोठा सोहळा आहे, किती भक्त आहेत तुमचे. महादेव म्हणाले, पार्वती भक्ताचा विषय काढू नको, गर्दी आहे भरपूर आहे एवढंच म्हण, गर्दी भरपूर आहे एवढं म्हण, पण किती भक्त आहे म्हणशील तर तो विषय थोडा खोलातला आहे, तो तुझा विषय नाही, ते मला माहिती आहे म्हणे किती भक्त आहेत ते. जसं एखाद्या नेत्याला खरे प्रेम करणारे आपल्यावर कोण आहे त्याचे त्यालाच माहित राहतं. किती हार घातले एखाद्या कार्यक्रमात तरी त्या नेत्याला माहित असते याच्यातले खरे हार किती, बरे हार किती, आणि जे अवघड हार आहेत ते किती. काही अवघड हार असतात ते न घातलेले परवडतात, म्हणून कीर्तनकाराचं बरं आहे, त्याच्यासाठी सगळे हार बरे आणि खरे असतात. नेत्याचं लय अवघड आहे. विठाला विठाला काही हार घालून घेतले तर नेता अडचणीत येतो. ते सगळ्या खोल विषय मी सांगत नाही तुम्हाला. आणि मग काही सत्कार न झालेले बरे असतात, पण नाईलाज असतो. तेव्हा महादेव म्हणाले, पार्वती गर्दी आहे हे बोल, पण दर्दी किती, भक्त किती. पार्वतीला पटलं नाही. एवढ्या थंडीमध्ये लोक आले, स्नान करतायत, तुम्ही म्हणताय की भक्त नाहीत. चल, महादेव पार्वती हे म्हातारा म्हातारीचं रूप घेऊन त्या गर्दीमध्ये आले, आकाशातून खाली म्हातारा म्हातारीचं रूप घेतलं, गेले भागीरथी गंगेवर स्नान केलं. पूर्वीच्या काळी घाट वगैरे असं काही नाही. आणि मग त्या गंगेच्या काठावरून विश्वनाथाच्या मंदिराकडे जायला निघाले. नदीच्या कडेला खड्डा होता झालेला थोडासा खोल मातीमध्ये. म्हाताऱ्याचा पाय घसरला, म्हातारा खड्ड्यात पडला. आवाज देऊ लागला, ओ कोणीतरी हात द्या, काढावं मला. म्हातारी म्हणे, जेव्हा कोणीतरी माझ्या म्हाताऱ्याला काढा. लोक नामस्मरण करत चालले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काही जण तर पाहायचे परत सरळ पाहायचे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भक्ती अशी आहे. आणि म्हणून आमच्या समोरची समस्या जर आम्ही निवारण नाही केली तर परमात्मा एक ध्यानात घ्या, एखादा गरीब भुकेला जीव आहे, तो काही कुत्रा मांजर बैल गाय काही असेल, किंवा एखादा माणूस आहे, तो म्हणतोय की मला काहीतरी खायला द्या, आणि आम्ही म्हणालो नाही आम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. मला नाही वाटत देव आपल्याला न दिसणाऱ्या काठीनं मारल्याशिवाय राहणार नाही. न दिसणारी काठी आहे ना त्याची, पण तो बदलील आपल्याला धरून. तो म्हणला, अरे त्या रूपात मीच होतो तिथे, तू का मला पाहिलं नाही. आणि हे आपल्या संतांच्या आणि ऋषीमुनींच्या विचारांचे सारांश आहे माय बापू. हे काही कीर्तनकाराला मनात आलं म्हणून तो बोलतो असं नाहीये. हेच आपल्या धर्माचं, धर्मतत्वाचा सगळा सार आहे. तुकोबारा म्हणतात, पुण्य परोपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा तुझा यासी. तुळशीदासी म्हणतायत, पर उपकार परपीडा समन अधमा. पर उपकार सम धर्म भाई, परपीडा सम नहीं अधमाई. श्रीराम परोपकार समधर्म न भाई, परपीडा समहि अधमा. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना. आणि म्हणून नेमकं पुण्य कशात आहे ते समजणं. महादेव म्हाताऱ्याच्या रूपात काढावं कोणीतरी, पाहायलाच तयार. हजारो माणसातून एखादा माणूस आला, आजी घाबरू नका, तुमच्यासारखा कोणी सज्जन मी काढतो. आजी म्हणाला, निष्पाप असाल तर हात लावा, नाही तर जळून भस्म व्हाल. तो म्हणाला, आता कळत नकळत बोलण्या वागण्यात काही चूक होते, निष्पाप असेल तर हात लावा, नाही तर जळून भस्म. अहो, या म्हाताऱ्याला कोणी मदत करायला तयार नाही. मी झालो तर हे अटी घालायला लागले, टर्म्स अँड कंडिशन्स. मला सांगा, एखाद अडचणीच्या काळात आपल्याला मदत करतो, त्यालाही तुम्ही कंडिशन्स घालायला लागलात तर तो मदत करील का? तो म्हणेल हे वेडे दिसतात, यांच्या नादाला न लागलेलं बरं. आणि म्हणून तो निघून गेला. हजारो लोकातून कोणीतरी यायचा, ते म्हणायचे की मग मी मदत करतो, म्हणायचे निष्पाप असाल तर हात लावा.
नाही तर जळून भस्म. शेवटी एक मनुष्य म्हातारी म्हणाले, पहा तुम्ही मदत करा, म्हाताऱ्याला माझ्या वर काढा, पण निष्पाप असाल तर हात लावा, नाही तर जळून भस्म व्हाल. तो म्हणाला, आजीबाई मी निष्पाप आहे, मला खात्री आहे, मी सामान्य माणूस आहे, माझ्याकडनं बोलण्यात एखादा शब्द चुकला असेल, कधी माझ्या पायाखाली एखादी मुंगी मेली असेल, माझा एखादा निर्णय आयुष्यातला चुकला असेल, पण तरी सुद्धा मी निष्पाप आहे आजीबाई. आजी म्हणाल्या, कसा काय? म्हणे मी आता गंगेचं स्नान केलं आणि गंगा ही पाप नाहीस करते, याच्यावर माझा विश्वास आहे. दुसरी गोष्ट, मी भगवान महादेवाचं नाव घेत चाललोय, भजन करत चाललोय, आणि देवाचं भजन हे माणसाला पापमुक्त बनवतं. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि जर नामस्मरण करूनही मी निष्पाप होत नसेल तर मग नामाचा महिमा कमी होईल. आणि म्हणून मला खात्री आहे, मी हात लावतो. हात लावला, महादेव होते, ते काही साधारण म्हातारा होता, प्रगट झाले महादेव रूपात, पार्वती माता पार्वती रूपात. दर्शन झालं त्या भक्ताला तिथे. बाकीचे बारी लावण्यात, पुजाऱ्याची ओळख काढण्यात, पुढाऱ्याला फोन करण्यात, VIP दर्शन मिळेल का, तिकडच मेले ते गर्दीत तिकडं. आणि महादेवाचं खरं दर्शन कोणाला झालं? हे या ग्रस्ताला झालं. माईबाबू, आम्ही तीर्थात गेलो तरी वशिले लावलाच बेजार. आता वशिले लावल्यावर सुद्धा देव न दिसणाऱ्या काठीनं मारणार नाही कशावर? देव म्हणाल माझ्याकडे आला तरी वशिलाच का? आणि म्हणून ध्यानात घ्या, वशिल्यानं दर्शन मिळत असेल त्यापेक्षा मुखदर्शन करा. परंतु देवाच्या दारात गेल्यावर मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी VIP आहे, मी आमदाराचा कार्यकर्ता, लय हानील देव. विठाला विठाला परमात्म्याला आमचा भाव आवडतो, त्याला शुद्ध अंतःकरण आवडतं. आणि ते जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कुठल्या वशिल्याची गरज नाही, कुठल्या VIP पासची गरज नाही. आपण जिथे असू तिथे त्याचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. ते होतच. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कुर्मदास नावाच्या भक्ताची गोष्ट आहे. पोहोचू शकला नाही पंढरीपर्यंत, पण भाव शुद्ध होता. पैठणहून निघाला पंढरीला जायला, हातपाय नव्हते, लोटांगण घेत चालला होता. वारकरी म्हणत होते, विठोबाचा स्वभाव कसा आहे, विठोबाचा प्रभाव कसा आहे. आणि त्या स्वभाव प्रभावाचं नुसतं वर्णन ऐकून पंढरीकडे त्याची ओढ निर्माण झाली. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणला घडी मोडे हेळा मात्रे, पाप पुण्य संचित भव दुःख कोण वारी, तुझ वाचोनी चिंता धर्म गाजा गो तुझा, तुझी कृपाळू राजा जानसी जीवेचे गा सांगता सह. परमात्म्याजवळ भाव. आणि म्हणून महादेव सुद्धा इथे जे आले, भाव आहे, श्रद्धा आहे, संकल्पावी माया, संसारातल्या आपल्या स्वतःच्या कष्टाची कमाई, बुद्धिमत्तेनं केलेली कमाई, परिश्रमानं सुस्वभावानं जोडलेली माणसं. डॉक्टर साहेबांनी माणसं जोडली, प्रेम दिलं, प्रेम घेतलं, सद्भावनेनं राहिले, कष्ट केले. मायबाप हो, या जगामध्ये अनेक शेतकरी कुटुंबातली मुलं मुली आपण डोळ्यांनी पाहिलेली आहे, पाहतोय की त्यांनी सामान्य कुटुंबांपेक्षा कितीतरी भरारी घेतली वेगवेगळ्या क्षेत्रात. कुणी शिक्षणाच्या, कुणी नोकरीच्या, व्यवसायाच्या क्षेत्रात, समाजकारणामध्ये. त्याचं कारण नुसतेच योगायोग नसतात, त्यामागे त्यांचे परिश्रम, त्याग, सुस्वभाव आणि अनेक गोष्टी असतात, सहनशीलता असते, अनेक गोष्टी असतात. परवा आमच्याकडे एक काम चालू होतं लाईटचं. ते बिचारे जे सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर, ते खूप धार्मिक, खूप चांगला माणूस, पण ज्याच्या शेतातून जाते त्यानं शिव्या दिल्या. आता लाईट आमची, शिव्या खाल्ल्या बिचाऱ्यानं, त्याने खूप खाल्ल्या. मला जेव्हा कळलं मला वाईट वाटलं. मी त्यांना भेटायला घरी गेलो की बाबा तुम्ही आमच्या कामामुळे तुम्हाला हे अद्वैत तुम्हाला महाराज, अहो हे समाजाशी निगडीत जे काम आहे ना, त्याच्यात जर सहनशीलता ठेवली नाही तर एकतर तिथे मारामाऱ्या तरी होतील, नाही तर घरी आल्यावर आम्ही तरी आत्महत्या करू म्हणे. पण सहनशीलता ठेवावी लागते समाजात कामं करताना. आणि म्हणून हे जे शेतकऱ्याचे मुलं मुली मोठे झालेत
ते सहज नाही, खूप गट्टे रट्टे खाऊन मोठे झाले. विठाला विठाला महादेव भगवान हे महान आहेत. त्यांच्या पूजनानं जीवनामध्ये काय मिळणार नाही. महादेवाची पूजा भक्तांनी केली, संतांनी केली असं नाही, राक्षसांनी सुद्धा केली. आणि महादेव हे असं दैवत आहे, जो येईल पूजा करील त्याला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. श्री हनुमानजींची मूर्ती स्थापना. हनुमानजींना तर यश नावाचा गुणच भगवंतानं दिला. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. अशा पद्धतीने मारुतीराय हे यश प्रदान करणारे आहे. आणि साईबाबांची मूर्ती स्थापना इथे. साईबाबा हे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे आणि सबका मालिक एक. आज जे जगामध्ये वाद तंटे, जाती जातीवरनं वाद आहे, पक्षा पक्षावरनं वाद आहे, पंथा पंथावरनं वाद आहे, धर्मा धर्मावरनं वाद आहे. आणि हे परवडणारे नाही आहे. हे भारत देशाला परवडणार नाही आणि हे जगालाही परवडणार नाही. माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, एवढंच काम आमच्या सर्व महापुरुषांनी या भूमीवर अवतार घेऊन केलं. ज्ञानोबारायांनी माणसं जोडली. पंढरपुरामध्ये सर्वात मोठं काम माऊलींनी काय केलं तर संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत चोखा मेळा मेळविली मांदी वैष्णवांची. आज याने घातली मुक्तीची जमानी, दयाने घातली मुक्तीची जमानी, मेळविली मांदी वैष्णवांची. आणि वारकरी संप्रदायाचा हाच विचार साईबाबा देत आहे. सबका मालिक एक, एकच आहे ईश्वर. तुकोबारा म्हणतात आपुला तो एक देव करून घ्या. श्रद्धा सबुरीचा. बाबा हो, जीवनामध्ये काही चांगलंही घडायचं असेल पण सबुरी ठेवा, एका दिवसात घडत नाही. काही वाईट दिवस तुमच्या जीवनात आले असतील, सबुरी ठेवा, तेही जातील. चांगल्या दिवसाची अपेक्षा असेल, तेही येतील. सबुरी ठेवा आणि श्रद्धा ठेवा. ती आईवडिलावर, ग्रंथावर, संतावर, ऋषीमुनींच्या तत्वज्ञानावर. जीवनात असा कधी मनात विचार येऊ देऊ नका पुण्य मार्गानेही मोठं होता येतं. ही श्रद्धा ठेवा, हा विश्वास ठेवा आणि निश्चितपणे त्या मार्गाने तुम्हाला पुढे जाता येईल. अशा पद्धतीचा संदेश साईबाबा देत आहेत. म्हणून साईबाबांची मूर्ती आहे, हनुमानजींची आणि भगवान महादेव, पार्वती माता, या सगळ्या देवतांची स्थापना. तुकोबाराय म्हणतात देव वैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. आता देव सिंहासनावर बसलेत आणि आल्या याचका, जो भाविक भक्त येईल त्याला आशीर्वाद ते देतील, त्याची मनोकामना पूर्ण करतील. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे. डॉक्टर साबळे यांनी पुढाकार घेतला. तुकाराम महाराजांनी 350 पावणे 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. पहा, महाराज म्हणतात मंदिर एकानं कोणी बांधलं असेल तरी देव मात्र सर्वांना आशीर्वाद देण्यासाठीच तिथे आता बसलेले आहेत. म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे. बघा ना तुम्ही, गावामध्ये शाळा उभी करण्यासाठी गावातले 10-5 जुन्या पिढीतले कार्यकर्ते झटलेत आणि 5-50 वर्षापूर्वी, 60-70 वर्षापूर्वी गावामध्ये शाळा आल्या. जे कुणी माणसं, वाडवडील माणसं झटले ते आज दुनियेत नाहीये, पण त्याचा लाभ सगळ्यांना झाला की नाही? शास्त्रज्ञांनी काही संशोधन केले, त्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, पण त्याचा लाभ जगाला झाला की नाही? तसंच ईश्वराच्या भक्तीमध्ये जो पुढाकार घेतो, ती मोजकी माणसं जरी असतील तरी त्याचा लाभ सर्वांना होतो. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे. आणि अशा रीतीनं हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे की एकच परमात्मा आहे, तो बहुश्याम आहे आणि त्याची भक्ती करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि हे तत्वज्ञान आलं कुठून? हे तत्वज्ञान श्रीकृष्णाच्या चरित्रातून आहे. श्रीकृष्णानं सुद्धा सवंगडी जे जमा केले, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदामा, हे सर्व स्तरातील होते. लहान मोठे, गरीब श्रीमंत, अमुक एका परिस्थितीतले, अमुक एका जातीतले असे मित्र नाहीये देवाचे. आणि तुम्हाला सांगतो, जी माणसं संकुचित संबंध जोडतात
ती माणसं कधी यशस्वी होत नाही. जे व्यापकत्वाने वागतात कोणत्याही क्षेत्रात तीच माणसं समाधानी, सुखी, यशस्वी आणि आनंदी होतात. विठाला आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले मथुरेमध्ये, आले गोकुळामध्ये. 5वीच्याच दिवशी संकट त्यांच्यावरती आलं. पुतना मावशी मारण्यासाठी आली, पण पुतनेला विषही पिऊन टाकलं आणि पुतनेलाही भगवंतानं मोक्ष गतीला पाठवलं. हळूहळू आता हा भगवान रांगू लागलेला आहे आणि रांगता रांगता सवंगडी जमा केले आणि एक उपक्रम हाती घेतला. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरी गवळणी. खर तर श्रीकृष्ण चरित्रामध्ये शिकण्यासारखं हे आहे की जीवनात संघर्ष संकट किती असू द्या, पण आनंदी राहा, प्रसन्न राहा, समाधानी राहा, आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा. म्हणून एका दिवसात आईबाप सोडावे लागले आणि दुसऱ्या घरी यावं लागलं, नाही का? हे किती चांगलं आहे, पाहणं हे किती चांगलं, किती छान आहे. फार अवघड आहे नाही दिवस सध्या. एका घरी आम्ही गेलो आणि वडील मुलाला म्हणाले, बाळू अरे हे वारकरी माणसं आलेत, महाराज लोक आलेत, यांना चहा आण बरं. बाळू म्हणला तुम्हीच द्या, त्या महाराज लोकांचं माझं जमत नाही. बाळूनं किक मारली निघून गेला. आम्ही म्हणलं चहाच नको आम्हाला काय प्रसाद मिळायचा तो आल्याबरोबर मिळाला, आता काही नको याच्या पुढे. तेव्हा एका बाजूला ही परिस्थिती आहे की बऱ्याच जणांना आपला देवधर्म आणि हे धार्मिक वातावरण आवडत नाही, आणि दुसऱ्या बाजूला या वयात धार्मिकतेकडे स्वतःहून ओढ असेल तर ही चांगली गोष्ट आहे. विठाला भगवान कृष्ण परमात्मा हा प्रत्येक प्रसंगातून प्रतिकूलतेतून गेलेला आहे, पण तरी तो आनंदी होता, खेळत होता, बागडत होता. पुतना मावशीनं मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तो धक्का जीवनात घेऊन तो बसला नाही. दुसऱ्याच दिवशी त्याच्या आनंदाच्या खेळाला लागला. तृणावर तर राक्षस आला, शकटासूर आला, केशी नावाचा राक्षस आला, अशा अनेक आले, पुष्कळ कथा आहे सगळ्या. पण 12 वाजून गेले. मी ठळक बातम्या देणार आहे 5 मिनिटांमध्ये. आता शेवटच्या ठळक बातम्या, असं आपल्याला ते समारोप करायचा आहे. तर अशा रीतीनं भगवान कृष्ण परमात्मा सदैव आनंदित होता. तो त्याला वेळ मिळाला की बासरी वाजवायचा, वेळ मिळाला की पोरांमध्ये खेळायचा, वेळ मिळाला की थोडासा खोड्या करायचा. मायबाप हो, मोठ्या माणसांनी थोडं लवचिक राहावं. आणि खरं सांगू, मोठ्या माणसांनी नुसत्या मोठ्या माणसांच्या बैठकीत राहू नये, लहान माणसांच्या बैठकीत राहावं, नाहीतर आत्महत्या करण्याचे दिवस येतात. फार वाईट आहे, फार वाईट आहे. 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या बातम्या आपण ऐकतोय, सोलापूरला स्वतःच विमान ज्याला फिरायला असा डॉक्टर वळसंकर म्हणून, आणि मेंदूचा डॉक्टर, स्वतःच्याच मेंदूत गोळी घालून. तर डॉक्टर चांगलाच होता, चांगलंच काम होतं, पण फक्त ते जे स्वार्थासाठी आपल्यावर प्रेम करतात ना, अशाच लोकांमध्ये अडकून पडू नका. कारण ते लोक दगा देतात, ते फटका देतात आणि मग त्रास होतो जीवाला खूप. म्हणून स्वार्थासाठी जमा झालेल्यांमध्ये उठबस करू नका. त्यांना काय लागतं ना त्यांचं नैवेद्य देऊन मोकळं व्हा. सामान्यांमध्ये बसा. निरपेक्ष प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये वेळ द्या. ही वेळ तुमच्यावर येणार नाही. त्या लबाड लोकांमध्ये आयुष्य घालू नका. बरेच नातेवाईक हे लबाड असतात, बरेच कुटुंबीय हे लबाड असतात. मी जरा स्पष्ट बोलतो. आणि अशा माणसांमध्ये मग माणूस उभगतो आणि मग तो आत्महत्येचा विचार करतो. डॉक्टर वळसंकर सारखा माणूस ज्यानं शून्यातून उभं केलं आणि सगळ्यांना उभं केलं, पण त्यानं निर्णय घ्यावा. मला थोडंफार मानसशास्त्र कळतं. इतका मोठा माणूस सहजासहजी निर्णय टेंगे साहेब घेऊ शकत नाही. ज्या वेळेला जवळच्या लोकांकडून दगाफटका होतो ना, त्याच वेळेला हे निर्णय. विठाला विठाला किती मोठा विमान आहे स्वतःचे त्यांचे, वळसंकरांचे. ते स्वतः पायलट आहेत. तुम्ही सगळ्यांनी बातम्या ऐकल्या असतील. फार वाईट वाटलं मला ती बातमी ऐकून. मी विचार केला त्या गोष्टीवर. आणि म्हणून कृष्ण सुद्धा स्वतःच्या नात्या गोत्यात नाही अडकला. फक्त त्याला माहिती हे सगळे लाभालोभापुरते आहेत. काय मिळेल आपल्याला, आपले पर्सेंटेज किती. म्हणून कृष्ण गोपाळांमध्ये गेला. मस्त त्याने खेळ खेळ. विटी दांडू चेंडू लगोरी बोला खेळ मांडी
सवंगडी वना, आई गोपाळ सवंगडी वना, आई गोपाळ सवंगडी वना. बस बस बस, अरे शेवट करायचा ना रे, समजून घ्या. आता एकदा सांगितल्यावर 12 वाजून मुद्दा हा आहे. परत तुम्ही हाताकडे तरी लक्ष ठेवा, मला यांच्याकडे ठेवावं लागतं, तुमचं लक्ष माझ्याकडे राहू, कारण मला ही जनता जनार्दन पुढे बसलेली. विठाला विठा विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना प्रकारच्या खेळात. म्हणून मोठ्या माणसानं सामान्यांमध्ये बसावं, थोडं सामान्य व्हावं, त्यांच्यामध्ये बसावं, जेवावं, त्यांच्यामध्ये थोडस गप्पा माराव्या, अनोळखी माणसांमध्ये गप्पा माराव्या. मुरारी बापू एखाद्या कथेला जर गेले तर ते एक दिवस तरी भिक्षा मागायला कोणाला न सांगता नवीन घरी अचानक जातात, कोणाच्याही जातात. आदिवासी, दलित, कोणी जे रस्त्याला भेटेल, त्याला काही क्रायटेरिया नाही, गोर गरीब किती. आणि ते म्हणतात, माई मला जेव घातलं तर बरं होईल. ते आलेत हे कळायला बराच वेळ जातो, कारण त्यांना माहित नसतं, पण आले जेव घालू. मग लोक नंतर जमतात, परंतु ते तोपर्यंत इतक्या गप्पा मारतात त्या म्हाताऱ्या माणसांबरोबर, पोरांबरोबर. तर मला असं वाटतं मोठ्या माणसांना लहान होता आलं पाहिजे, तरच आजच्या काळात जगता येईल. बरं, लहान होता आलं पाहिजे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, ऐरावत. आणि मी आपल्यासारख्या माणसांना धन्यवाद देतो. आमच्यासारख्या सामान्य वारकऱ्यांना स्टेजवर पाठवून तुम्ही मोठी माणसं समोर बसता, हे तुमचं मोठेपण आहे. आम्ही सामान्य आहोत, फार भजन पूजन करणारे साधे वारकरी आहोत. पण एक सेवेच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला वर धाडता की बाबा तुम्ही सेवा करा, आणि तुम्ही मोठ्या मनाची, ज्ञानी, गुणी, कर्तबगार असे स्त्री पुरुष अशी माणसं पुढे बसतात. माणसाला सर्वसामान्यांमध्ये मिसळणं, म्हणून हा संदेश रामानेही दिला आणि हा संदेश श्रीकृष्णाने. रामप्रभू वानर सैन्यात मिसळले, वनवासींमध्ये मिसळले, आदिवासींमध्ये मिसळले, म्हणून राम झाले. ते त्यांच्या फक्त हाय प्रोफाईल मध्ये त्या सोसायटीमध्ये राहिले असते तर ना आराम मिळाला असताना ते राम झाले असते. कारण मोठी माणसं ही नेहमी तुम्हाला कामाला लावून देत असतात, आणि लहानी माणसं तुम्हाला थोडस तुमचं काम, तुमचा भार हलका करत असतात. या वाक्यावर चांगला विचार करा. विठाला विठाला आणि मग भगवान परमात्मा असा रांगत होता, खेळत होता, बागडत होता, गवळणींच्या काही खोड्याही करत होता. श्रीकृष्ण चरित्र समजून घेण्यासारखे आहे. खोडी म्हणजे काहीतरी त्रास व्हावा म्हणून नाहीये, त्याच्या मागे काही अर्थ आहे. एकच उदाहरण सांगतो. पदर ओढला गोपिकेचा. हा कोणता पदर आहे? पैठणचे आमचे नाथबाबा सांगतात, पदर मायेचा उढीला. माया मोहरूपी पदर डोक्यावर घेऊन भक्ती करणारा जो कोणी आहे, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष, हा मायारूपी पदर ज्या भक्ताच्या डोक्यावर आहे तो बाजूला करणं, हे पदर ओढणं. हे सगळं, दही कोणतं आहे, दूध कोणतं आहे, ताक कोणतं आहे, तर प्रपंचातला हा फलकट संसार, याला ताक म्हटलेला आहे. मृदू सबाई हे नवनीत, हे नवनीत हे. अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याच्या त्या खोड्या अखेर गोपिका त्रस्त झाल्या. सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. यशोदेनं सांगितलं, उद्या जाई तुराना सवे घेऊन गोधनानंद झाला. गाई गोपाळ सगळ्यांच्या सोबत श्रीकृष्ण निघाला. मग इथे तुकाराम महाराज म्हणतात, जो वसुदेव देवकी समोर प्रकट झाला, नंद यशोदेनं ज्याला सांभाळला, गोपाळ गोपिकेंबरोबर जो खेळला, बागडला, गायी चारल्या, आणि ज्यानं दहीदूध तूप लोणी चोरलं, तो कोणी सामान्य मुलगा नाहीये, तो प्रत्यक्ष भगवान आहे. अभंगाचं पहिलं चरण. हे दस चरित्र
ऐसे देई प्रेम काही प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गोडा माझी वाणी तुझे वर्णी गोडा हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर भगवान कृष्ण परमात्म्यानं सर्व गोपाळांना आपल्या समवेत सहवासाचा आनंद दिला आणि सर्वांची शिदोरी एकत्र करून सहभोजनाच्या रूपानं ही समरसता दाखवली. त्याचंच नाव आहे काला, ज्याच्यामध्ये भेद नाही असा तो काला. आणि जो पूर्णतः संसाराच्या श्रमांना विसरवून भक्तीचा परमोच्च आनंद देणारा असा तो काला. त्याचं वर्णन केलंय. खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकदा वर हात करून जय घोष करा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वती पदे हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज सब संतन की जय. झालेली सेवा या ठिकाणी आटोपती घेतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय संयोजक आपले सर्वांचे स्नेही आपल्या भागाचं आणि या धार्मिक क्षेत्राचं सुद्धा भूषण नाही विचारिला कहा म्हणे ज्ञानेश्वरा शिंकेला वियले विभूतीचे उधळण शरण ऐसा शंकर शोभे कुमार. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाढू दैत्य सागर मंथन पै केले त्या माझे अवचित हलावलं ते त्वासुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा आरती वाढू तुझकर भृगवराज या ग्रामवर फणीवर सुंदर मधुनारी मनमोहन मुनिजन सोपाय शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा. जय देव जय श्री शंकरा आरती हो तुझकर भृगवराज आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवित नो वेदना माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तळेनाचे कोणी अवतार नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवित नो वेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट हुय बोले विश्व ब्रह्मांची राम माई प्रकट आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवित नो वेदना माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सत्यानंद माय दाखवी राघवे सागरावर शानकाने कैसे भगवान अभंग रक्षारती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सत्यानंद माय दाखवी
दुखिता तुलने से ब्रह्म तुका चरणी मस्तक टेके स्वामी सद्गुरु धामा भाय दातव्य हमारा दिवारामा मागणे तेग दुर्गती आहे या संतासी निरवी हे चिमजती का म्हणे आता उदार तू होई या संतासी निरवी हे चिमजती ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम आहे प्रसादाची वाट घ्यावे दोन्या तुमचे झाले झालो एक सवा तुम्हा आळवणे देवा तुका म्हणे चित्त करून राहिलो निवांत तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम